नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 55वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. श्री हरिस्तुती. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे. दिव्यता दिवमंडला दीपवूनि घेत अनंतता. विश्व ही कवळोनिया उरतेच जेथील भव्यता. व्यापुनी सकला सजे लवलिप्ततावरितेची ना. दिव्य सुंदर रूप हरितव दाखवी मम लोचना. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे. संत स्तुती. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबाप. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अघासुराचा वध झाल्याची काल कथा पाहिली आणि एक वर्षांनी सांगितला असा उल्लेख केलाय. आता शुकदेवजी विचारतायत की हे असं काय झालं, म्हणजे एक वर्षांनी का सांगितलं असेल. तर ते परीक्षित शुकदेवांना विचारतायत की असं काय झालं, त्यांनी एवढे दिवस का ती गोष्ट झाकून ठेवली वर्षभर. तर म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतंय. त्यावर शुकदेवजी म्हणतात, परीक्षित तू फार भाग्यवान आहेस. भगवंताच्या प्रिय भक्तात तुझे श्रेष्ठ नाव आहे. खूप छान तू प्रश्न केलास. तू एकाग्र चित्ताने आता ही कथा श्रवण कर. वास्तविक भगवंताच्या लीला अनंत आहेत, अत्यंत रहस्यमय आहेत. पण त्याचा मोह अनेकांना त्यांच्या स्वरूपाचा पडतो, कळत नाही. तर तू ते लिहिलेला ऐक. सगळ्यांना वाचवलं आणि मग हे यमुना तीर वाळवंटात सगळ्या मित्रांना घेऊन देव खेळायला लागले. आणि देव म्हटले की अरे यमुनेचे वाळवंट किती छान आहे, किती मऊ मऊ वाळू आहे, किती कोमल आहे, किती स्वच्छ आहे. आपल्याला इथं खेळायला काय हरकत आहे. आणि किती कमळं आहेत कडेला फुललेली, त्यांचा सुगंध येतोय, भुंगे आहेत त्याच्यावर. तर आणि त्याच्यामुळे पक्षी पण खूप आहेत. खूप छान वाटतंय. आपण सर्वजण त्या मऊ वाळूमध्ये लोळतात, धिंगाणा करतात. आणि मग एकदम सगळे म्हणतात, अरे कृष्णा किती दिवस वर आलाय, भूक लागली ना. मग कृष्ण म्हणतात, ना तर इथंच बसा. त्या मऊ मऊ वाळूवर सगळेजण बसतात, गोलाकार बसतात. सगळेजण भुकेने व्याकुळलेले असले तरी कृष्णाचे जास्त भुकेले असल्यामुळे कृष्ण मध्ये बसतात आणि सगळेजण त्याच्याकडे तोंड करून बसतात. आणि मग वासरांना पाणी प्यायला सोडा म्हटल्यावर वासरं सोडतात ते पाणी प्यायला. ते वासरं हिरवे गवत खात खात म्हणजे खात असतात. आणि मग इकडं मुलं आपापल्या शिदोऱ्या सोडतात आणि आनंदाने जेवायला सुरुवात करतात. मधोमध भगवान श्रीकृष्ण बसलेले असतात. त्यांच्या चौफेर वर्तुळाकार मंडल करून गोप बसतात, एकमेकांना खेटून बसतात. आणि सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकत होते. वनभोजनाच्या वेळी कृष्णासह गोपाळ असे काही शोभत होते की जणू काही कमळाच्या कर्णिकेभोवती चारी बाजूंनी लहान लहान पाकळ्या त्याच्या उमलल्या आहेत, सुशोभित होत आहेत. कुठे फुले तर कुठे पाने, कुठे अंकुर तर कुठे फळ, कुठे झाडाची साल तर कुठे फळाची साल. एवढेच नव्हे तर दगडाची पात्रे बनवून मिळेल त्यात आपलं अन्न काढून ते खात होते, भोजन करत होते.
एकमेकांना अतिशय आपल्याला आवडतो पदार्थ प्रत्येक जणांना कृष्णाला भरवायची घाई असायची. सगळ्यांनाच एकमेकांना घास भरवत होते. कोणी हसत होतं, कोणी हसवत होतं आणि इतकं हसायचे की घास हातात धरून गडाबडा लोळायचे. आणि त्यांचं खूप मस्त रममाण झाले होते त्या आनंद लुटण्यात की त्यांचं कशाकडेही लक्ष नव्हतं. भगवान श्रीकृष्णाची छटा तर खूप निराळी होती. त्यांनी बासरी तर कंबरपट्ट्याला खोचली होती. शिंग आणि वेत बगलेत धरलं होतं. उजव्या हातात अतिशय मधुर तूप मिश्रित दही भाताचा घास होता. दुसऱ्या हाताच्या बोटामध्ये लिंबू मिश्रित लोणचं होतं आणि गोपाळांनी त्यांना घेरले होते. सगळ्यात ते मधोमध बसून आपल्या विनोदी बोलण्याने सगळ्यांना हसवत होते. आणि जे समस्त यज्ञांचे एकमात्र भोक्ता आहेत तेच भगवान गोपाळांसह बसून ज्या काही बाललीला करत होते ते स्वर्गीय देवता पाहून आश्चर्यचकित होत होत्या. भरत शिरोमणी अशा प्रकारे भोजन करत गोपाळ भगवंताच्या म्हणजे समयी रसमयी लीला रमून गेले असताना त्यांची वासरे हिरव्या हिरव्या गवताच्या आशेने जंगलात दूर निघून गेली. तान दृष्ट्वा भयसंत स्थानुचे कृष्णोस्य भिभयम मित्राण्या शान्मा विस्मतेन हानेशे वत्सकानन कानहम. म्हणजे गोपाळांच्या लक्षात येतं अरे कृष्णा आपली वासरे कुठे गेली. ते एकदम सगळे घाबरतात. खरं इतक्या आनंदात जेवत असतात की कुणालाही आता पानावरून उठायची इच्छा होत नाही. खूप मस्त असतात ते. आणि तेवढ्यात भक्तांच्या भयाचा नाश करणारे भगवान म्हणतात अरे थांबा तुम्ही नका उठू, मीच जातो आणि मीच घेऊन येतो आणि तुम्ही जेवण सोडू नका, चालू ठेवा. आणि त्याच्या हातात घास घेतलेला असतो तो तसाच उठतो, घास खायला खात खात जायला लागतो. गोपाळांना असे सांगून हातात दहीभाताचा घास घेऊन भगवान बाहेर पडले. डोंगर गुहा विहिरी सगळी स्थानं उठले पण वासरू कुठंच नाहीत. आणि ब्रह्माजी परीक्षित आकाशात उपस्थित होते. हा सगळा त्यांचा जेव्हा वनभोजनाचा आनंद लुटणं चालू होतं त्यावेळेस ब्रह्मदेव तिथंच होते. प्रभू प्रभावाने आघासुराचा मोक्ष पाहून ते अचंबित झाले होते. पण त्याच्यामुळेच हा देव असेल किंवा देव इथंच आहे त्याच्यावर त्याचा विश्वास बसेना ब्रह्मदेवाचा. म्हणून ते म्हणतात आपण अजून काही लीला त्याच्या बघितल्याशिवाय हेच कृष्ण आहेत का, म्हणजे हेच भगवान आहेत असा विश्वास ठेवायला नको. कारण किती गावंढळ रूप धरलंय, काय नाचतायत. आणि नेमकं त्यांनी त्याच्याबद्दल इतकं ओंगळवाणं रूप धरलेलं असं मनात एक धारणा धरलेली असते. आणि त्याच वेळेस नेमकी काय होतं की मधुचंद नावाचा जो मित्र असतो तो त्यांचा शांडिल्य मुनींचा मुलगा असतो. तो शांडिल्य ऋषी तर परमश्रेष्ठ महान ऋषी. आणि तो त्याला यशोदा म्हणते की अगं त्याला माझ्याकडे जेवायला पाठवत जा, मला ब्राह्मण भोजन घातल्यासारखं होईल. रोज तो त्याच्या घरीच जेवायचा, म्हणजे जेव्हा तिथं असायचा आणि तो डबाई कृष्ण त्याचाच आणायचा. मग तिला स्वयंपाकच उरत नाही. मग ती म्हणते की ते तर फलाहारी असतात, ते फळं खायचे, याच्याकरता काही खाल्लं तर त्यांनी फलाहार घेतल्यानंतर त्याची बायको अन्न ग्रहण करायचे. पण आता तर म्हणजे सगळंच संपतो विषय, कारण तो जेवायला तो त्यांच्याकडे जात असतो. मग काही करायचं नाही. आणि मग एक दिवशी कृष्ण म्हणतो अरे तू आमच्याकडे रोज जेवायला येतोस ना मधुचंदा, तर एक दिवशी मला तुझ्या घरातलं काहीतरी आणणार. आणि त्याला इतका आनंद होतो. तो म्हणतो एक दिवशी कशाला, आत्ताच जातो आणि आणतो. आणि तो पळत जातो. तर त्याच्या आईला इतकं वाईट वाटतं त्या गोपीला की मी काहीच केलं नाही. ती गोपी नाही, ती ब्राह्मणी, तिला खूप वाईट वाटतं. आणि ती म्हणते अरे रे माझ्या घरात आता मी काहीच केलं नाही रे, तुला आता कृष्णाने मागितलं, मी काय देऊ, काहीतरी द्यायला पाहिजे, थांब काय बघते. आणि मग असं म्हणून त्याच्या घरात थोडस मडक्यात ताक असतं आणि तो म्हणतो हे घेऊन जा, तू आज जाताना तू कृष्णाला गेल्यावर दे तिथं. आणि मग हा घेऊन येतो आणि ते कृष्णाला देताना त्याला इतकी लाज वाटते. तो म्हणतो की अगं आईला काय कळतंय, माझी आई अडाणी आहे,
तिला माहितीये का कृष्ण किती चांगलं आणि किती गोड पदार्थ खात असतो, आणि हे असलं आंबट ताक खाल्लं तर तो म्हणेल तुझी आईच आंबटण असते म्हणून. नको बाबा, हे मीच पितो म्हणून तो भराभरा कृष्ण बघायच्या आत पितो. ते सगळ्या बाजूनी सांडलेलं असतं तोंडावरनं. आणि त्याच वेळेस कृष्ण म्हणतो, ए तुझ्या आईने माझ्यासाठी दिलंय ना, असं लगेच कृष्ण बरोबर त्याची चोरी पकडलेली असते. तो म्हणतो, हो दिलंय रे, पण ते खूप आंबट आहे, खूप आंबट होतं, नको तुला. मग ते गाडगं, ते छोटीशी जे मटकं असतं ते हातात घेतो, तर त्याच्यातलं ताक संपलेलं असतं. कृष्ण असं वर करून बघतो तर काहीच पडत नाही. मग ते त्याच्या तोंडाला लागलेलं ताक असतं ते चाटतो, आणि हेच दृश्य ब्रह्मदेव बघतात. आणि ते म्हणतात, छी 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 छी, हा उष्ट चाटतोय, हा काही देव असणंच शक्य नाही. म्हणून त्यांची धारणाच पक्की होती की हा देव नसणार. आणि मग हे गायी लांब वासरं जी चरायला गेलेली असतात, त्या वासरांना ब्रह्मदेव ब्रह्मलोकात नेऊन महामायेच्या म्हणजे निद्रेत महामाया त्यांच्यावर टाकतात, आणि हा काय करतोय बघणार असतात. पण तेवढ्यात श्रीकृष्ण वासरं न मिळाल्यावर यमुना तीरी परतले, आणि वासरं तर काही भेटतच नाहीत, आणि कारण हे ब्रह्मदेवाने पळवलेली असतात. आणि येतात तर ही मुलंही गायब, सगळे गोप गडप झाले. सगळं पुन्हा हिंडतात, चारी बाजूला हुडकतात, हाका मारतात, परंतु कोणीच त्यांना दिसत नाही, ना गोपाळ ना वासरं. आणि मग ते एकदम उमसतात, डोळे बंद करून पाहतात, आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे ही तर ब्रह्मदेवाची कर्तृत आहे. मग आता भगवान श्रीकृष्णाने वासरे आणि गोपाळांच्या मातांना ब्रह्मदेवालाही आनंदित करण्यासाठी आपल्या आपणास सगळ्यांनाच आनंद त्याच्यामुळे मिळतो अशी लीला करायचं ठरवतात. स्वतः देव असंख्य रूप धारण करतात. प्रत्येक त्या गवळ्याचं, त्याच्या बासरीचं, त्याच्या वेताच्या छडीचं, आणि सगळ्या वासरांचं सगळी अनंत रूप घेतात. परीक्षित, ती बासरी गोपाळ संख्येने जितके होते, त्यांचे हात पाय जसे होते, ज्यांच्याजवळ जितक्या व जशा छड्या होत्या, शिंगे होते, बासरे, पाने, चिंके, तसेच्या तसे जितकीच्या तितकी वस्त्रभूषण, त्यांचे शील, स्वभाव, गुण, नाम, रूप, अवस्था सगळे जसंच्या तसं स्वतः भगवान होतात. ज्या प्रकारे ते खात पीत चालत होते, ठीक अगदी तसेच्या तसे ते चालतात. जितक्या रूपात सर्वस्वरूप भगवान श्रीकृष्ण प्रकटले, त्यावेळी जणू संपूर्ण जगत विष्णुरूप आहे, वेदवाणीच मूर्तिमंत झाले. हेच खरं रूप, म्हणजे बोललेल्या गोष्टी खऱ्या असतात हे दाखवण्यासाठी त्यांनी सगळे रूप धारण केले. आणि परमात्मा स्वयं भगवानच वासरे झाली. स्वयं आत्मात्मगो वत्सान प्रतिवार्यात्म वत्सशैः क्रीडनात्म विहारैश्च सर्वात्मा प्राविशत व्रजम. वासरे तेच झाले, स्वयंच गोपाल झाले. आपल्या आत्मस्वरूपी वासरांभोवती आपल्या आत्मस्वरूपी गोपाल बालकांद्वारे ते घेऊन अनेक प्रकारचे खेळ खेळत आता संध्याकाळ झाली म्हणून व्रजात परतले, प्रवेशले. परीक्षित, ज्या गोपाळांची जी वासरे होती ते बरोबर आपापल्या घरातच गेले. त्या रूपांचे, त्यांची जी वासरे जशी गेली तसे ते गोपाळ आपापल्या बालक रूपात आपल्या घरात गेले. गोपाळांच्या आया माता वासरीची धेनू ऐकून पळत आल्या. पहिल्यांदा त्यांनी कृष्णाचं गोड दर्शन घेतलं, आणि मग आपल्या मुलांना हृदयाशी घेतलं. परीक्षित, अशा प्रकारे दररोज संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात वनातून परत यायचे, आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करायचे. त्या माता त्यांना उठणे लावत, मग मुलांना उठणं लावत, न्हाऊ घालत, चंदनाचा लेप लावीत, आणि छान वस्त्रालंकाराने सिजवीत, दोन्ही भुवयांच्या मधोमध कुणाची नजर लागू नये म्हणून काजळाचा ठिपका ठेवत, जेवायला छान घालत, आणि लाड करत त्यांना अंथरुणावर झोपवत. गवळणींप्रमाणे गायी सुद्धा जंगलातून चरून लवकर पळतात. त्यांचा हुंकार ऐकून प्रिय वासरे म्हणजे परत परत येत, आणि त्यांना त्यांना पुन्हा पुन्हा पान्हा फुटत असे. त्या जिभेने आपल्या वासरांना पुन्हा पुन्हा चाटत असत. कारण वासरांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम निर्माण झालं. तसंच या बालकांबद्दल, सर्व मातांना गोपांबद्दल जास्तच प्रेम वाटायला लागलं होतं. त्या गायी व गवळणींचा मातृभाव पहिल्यापेक्षा जास्त ऐश्वर्य संपन्न व विशुद्ध होता. आपल्या खऱ्या मुलांपेक्षा यावेळी त्यांचा स्नेह निश्चित जास्त वाहत होता.
अशा वेळी भगवान पण एका मुलाप्रमाणेच वागत होते. कुठेही त्यांच्यात मोहभान नव्हता. आपापल्या मुलांबद्दल व्रजवासियांचे प्रेम वर्षभर दिवसेंदिवस वाढत गेले. इतके प्रथम कृष्ण प्रेमाबद्दल, जसं कृष्णाबद्दल त्यांना प्रेम वाटायचं तसं त्यांना आता आपल्या मुलांबद्दल वाटायला लागलं. अशा प्रकारे श्रीकृष्ण वासरे व गोपाळांच्या निमित्ताने गोपाळ बनून व वासरं बनून आपल्या बालक रूपात रक्षण करायचे, पालन करायचे. हे सगळं 1 वर्ष चाललं. आघासुराचा वध केल्यानंतर त्या दिवशी दुपारनंतर जेव्हा त्यांनी हे भोजन केलं आणि त्यानंतर हे गेले, हे अख्खं वर्ष त्याच्यात गेलं. आता 1 वर्ष व्हायला 5-6 रात्री बाकी होत्या. एकदा चारयन वत्सान सरागो वनमाविशत पंचशासु त्रियामासु हायना पुरणीश्वज. वर्ष व्हायला 5-6 रात्री बाकी असताना एके दिवशी श्रीकृष्ण बलरामजी सह वनात गायी चारायला गेले असताना गोवर्धनाच्या टोकाशी गायी गवत खात होत्या. व्रजाजवळ गवत खाणाऱ्या म्हणजे आपली वासरं पाहिली आणि वासरांना पाहताच अचानक त्यांच्या प्रेमभाव प्रचंड उफाळून आला आणि त्यांच्या स्तनातून धारा व्हायला लागल्या. गायींची जी वासरे होती ती सुद्धा गोवर्धनाच्या खाली आपल्या म्हणजे मातेकडे पळत गेली. गोपाळांनी खूप अडवायचा प्रयत्न केला पण तेच गायीन वासरं एकमेकांकडे धावत सुटले. मोठे गोपाळ गायींना घेऊन जायचे आणि ही मुलं सगळी वासरांना घेऊन जायची. त्यामुळे त्यांची अचानक भेट होती. म्हणून हे सगळं बलरामजी त्या दिवशी नव्हते, त्यामुळे त्यांना हे सगळं अजब वाटलं. ते म्हणतात की अरे देवा, हे काय आहे? हे आपल्या वासरांना पाहतात त्यांचे हृदय प्रेमाने एवढे भरून जाते. वयस्कर मुलांना आपल्या मुलांच्या आलिंगनाने, आता जसे मोठे गोप होते त्यांनाही आपल्या मुलांना पाहिल्यावर इतकं प्रेमाचं भरतं आलं की त्यांनी पटापट आपल्या मुलांना जवळ घेतलं आणि त्यांचे पापे घेतले, त्यांना खूप प्रेम केलं, त्यांना मिठ्या मारल्या. हे सगळं पाहून म्हणजे हे काही वेगळं वाटलं. म्हणून विचारतायत बलराम, हे काय विचित्र गोष्ट आहे. सर्वात्म श्रीकृष्ण व्रजवासियात व माझ्याप्रमाणे संपूर्ण स्नेह आहे, तसंच पालकांचं पण प्रेम वाढतंय. देवा, ही कुठली माया आहे? दोघच होते म्हणून त्यांनी देवाला हा प्रश्न केला. केयम वा कुत आयाता दैवी वा नार्युतासरी प्रायो मायास्तु मे भरतूर नान्या मे अपि विमोहिनी. ही अशी मोहित करणारी अजब माया काय आहे? ही कोणत्या देवतेची आहे? माणसांची आहे की असुरांची आहे? हे कसं शक्य आहे? आणि देवांचं किंचित स्मित होतं. ते बरोबर जाणतात की हे नक्कीच देवाचे रूप आहे. म्हणून डोळे मिटून बघतात तर त्यांना सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा दिसतो. बलरामजींनी मग असा विचार करून ज्ञानदृष्टीने पाहिले आणि जाणले की अरे, ही सगळी वासरं आणि गोपाळात फक्त भगवान आहे. तेव्हाच ते म्हणाले की भगवान, हे गोपाळन वासरे हे ऋषी नाही आहेत किंवा कोणी देवता नाही आहे, हे सगळे आपलाच आश्रय घेतलेले आहेत. हा काय प्रकार आहे? मग त्यांनी सगळी देव बलरामजींना ब्रह्मदेवाची कर्तृत ऐकवली आणि मग बलरामजींनाही हसायला आलं. परीक्षित, तोपर्यंत ब्रह्मदेव फिरून परतले. आता ह्यांचंही वर्ष झालेलं असतं, तर त्याप्रमाणे कालमानाप्रमाणे फक्त त्यांचा 1 त्रुटी समय गेला होता. आणि 1 त्रुटी म्हणजे किती? ह्याचं कालमान भागवतामध्ये दिलेलं आहे की अत्यंत अणुकुचीदार सुई एखाद्या फुलाच्या पाकळीमध्ये घालायला जेवढा वेळ लागतो एवढाच वेळ म्हणजे 1 त्रुटी. आणि एवढा कमी वेळ ब्रह्मदेवाचा पास झाला होता. आणि आता त्यांनी खाली वाकून पाहिलं की खाली काय झालंय, तर भगवान श्रीकृष्ण गोपाळ वासव जसे 1 वर्षापूर्वी होते तसेच, आणि काही त्यांच्यात बदल नाही. ते तसेच गोलाकार बसले, ते खातायत, आनंद चाललाय. ब्रह्मदेव इतके आश्चर्यचकित होतात की ते पुन्हा ब्रह्मलोकात जाऊन बघतात तर तिथं मोहमायेत निद्रित झालेली जी मुलं असतात, गोप असतात, ते तसेच असतात आणि वासरही तसेच असतात. म्हणजे वरही ब्रह्मलोकातही ते जसेच्या तसे आहेत. पुन्हा खाली येऊन बघतात तर ते तसेच, पुन्हा वर जातात
खात्री करून घेतात. पुन्हा पुन्हा जेव्हा हे प्रकार घडतो, खूप वेळपर्यंत दोन्ही स्थानांवर दोघांनाही पाहिले, बराच वेळ ध्यान केले आणि मग त्यांना आपल्या ज्ञानदृष्टीने रहस्य उलगडले. त्यांनी दोन्हीतले पहिले गोपाळ आणि वासरे कोणती, दुसरे गोपाळ कोणते ही गोष्ट अनभिज्ञ राहिली. तरी भगवान श्रीकृष्ण मायेत सर्वजण मुग्ध होतात, परंतु ही कोणतीही माया मोहाने भगवत स्पर्श करू शकत नाही. कोणत्याही म्हणजे मायेला, म्हणजे माया भगवंताला स्पर्श करू शकत नाही. ज्याप्रमाणे रात्रीच्या घोर अंधकारात धुक्याच्या अंधकाराचा किंवा दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा पत्ता लागत नाही, तसेच क्षुद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग करतात, पण ते त्यांचं काही बिघडवू शकत नाहीत. फक्त आपला मात्र प्रभाव घालून बसतात. ब्रह्माजी विचार करतच होते. पाहता पाहता सर्व गोपाळन वासरात खाली जे उपस्थित असतात त्याच्यात त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन होतं. श्यामवर्णी पितांबरधारी, शंखचक्र गदा पद्मयुक्त चतुर्भुज, सर्वांच्या मस्तकी मुकुट, कानी कुंडल, गळ्यात मनोहर हार वनमाला शोभत होती. त्यांच्या वक्षस्थली सुंदर रेखा होत्या. श्रीवत्स, बाहूवर बाजूबंद, हातात कड, शंखाकार रत्नांचं कड, पायात नुपुर, कमरेत कमरपट्टा, बोटात अंगठ्या चमचमकत होत्या. नखशिखांत कोमल व नूतन तुलसीमाला त्यांनी धारण केली होती. त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते. टपोऱ्या डोळ्यातली कटाक्षपूर्ण भाव फार विलोभनीय होता. सत्वगुण रजोगुण स्वीकारून भक्तजनांच्या हृदयात शुद्ध लालसा जागवून ते पूर्ण करताहेत अशी ती जाणीव होती. ब्रह्माजीने हे सगळं पाहिलं आणि आपली चुकी समजून त्यांना खूप पश्चाताप झाला. वेगवेगळ्या आणि त्याच्यातच त्यांनी पाहिलं की स्वतः ब्रह्मदेव ते पण दुसऱ्या रूपात त्यांच्या समोर मूर्तिमान आहेत. अनेक प्रकारच्या सामुग्रींनी त्यांची उपासना करताहेत. वेगवेगळ्या अणिमा महिमा आदी सिद्धी, माया विद्या आदी विभूती, महत्तत्वादी 24 तत्व चारी बाजूंनी घेरलेले भगवान आहेत. प्राकृतिक शोभ उत्पन्न करणारा काळ, त्याच्या परिणामाचे कारण स्वभाव, वासना जागवणारा संस्कार, कामना कर्म, विषय व फळ, सर्वजण मूर्तिमान होऊन भगवंताची स्तुती करत त्यांची साधना करत आहेत. हे म्हणजे अरे रे, आपण म्हणजे ब्रह्माजींना खूप पश्चाताप झाला. आणि मग ते ब्रह्माजींनी पाहिलं की सर्वच्या सर्व परब्रह्म श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, ज्याच्या प्रकाशाने सारे चराचर प्रकाशित होते. हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्माजी चकित तर झालेच, पण 11 इंद्रिय स्तब्ध झाले. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन ते भगवंताच्या तेजाने निस्तेज झाले आणि मौन बसले. त्यावेळेस ते स्तब्ध होऊन उभे राहिले. आधी जणू वज्राच्या अधिष्ठात्री देवतेजवळ एखादा पुतळा असावा. तर्कातीत भगवंताचं स्वरूप होतं. परीक्षिता, त्याचा महिमा असाधारण आहे. तो स्वयंप्रकाशी आनंद स्वरूप मायातीत आहे. वेदांत पण साक्षात रूपात त्याचे वर्णन करायला असमर्थ आहे. त्यामुळेच ब्रह्माजींना ब्रह्मज्ञान झाले. जणू मरून ते पुन्हा जिवंत झाले. सचेत होऊन त्यांनी फार कष्टाने आपले डोळे उघडले, तेव्हा कुठे आपले शरीर आणि जगत त्यांना दिसले. ब्रह्माजी चारी बाजू पाहू लागले आपल्या 4 मस्तकांनी. प्रथम दिशा, नंतर वृंदावन दिसले. वृंदावनात सर्वांना सारखे प्रिय आहे. जिकडे पाहावे तिकडे जीवांना पवित्र करणारे फलाफुलांनी लगडलेले, हिरव्या पानांनी लहरणारे वृक्षांच्या फांद्या शोभायमान दिसल्या. आणि ही भगवंताची लीलाभूमी असल्या कारणाने वृंदावनात कधी क्रोध नसतो, तृष्णा नसते. हे दोष तिथं प्रवेशच करू शकत नाही. स्वभावता परस्परात वैर बाळगणारे माणसं, पशुपक्षी पण प्रेमी मित्रांसारखे तिथे एकत्र राहतात. वृंदावनाचे दर्शन घेतले आणि परब्रह्म गोवंशाच्या बालकाप्रमाणे नाट्य करत आहे हे जाणून आता ते ब्रह्माजी आपले वाहन हंसावरून उडी मारतात आणि सोन्याप्रमाणे चमकणारे शरीर पृथ्वीवर एखाद्या काठीप्रमाणे, म्हणजे आपण ज्याला दंडवत म्हणतो, कृष्णाच्या समोर झोकवून देतात. चारी मस्तकांच्या अग्रभागाने मस्तक झुकवतात आणि त्यांच्या कमलमय चरणांना स्पर्श करतात.
त्या चारी मस्तकांच्या आठी डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. ते भगवान श्रीकृष्णांच्या पूर्वी पाहिलेल्या लीलांचे स्मरण करून पुन्हा पुन्हा चरणांवर मस्तक ठेवत असतात. हळूहळू मग ते उठले, अश्रू पुसले, भगवंतांना पाहून आपले मस्तक विनवले, अंजली बांधली, देव म्हणजे नमस्कार केला आणि आता ते ब्रह्माजी स्तुती करू राहिले. इथे म्हणतायत की एकमात्र आपणच स्तुती करण्यायोग्य आहात. प्रभू, मी आपल्या चरणी नमस्कार करतो. आपले शरीर वर्षाकालीन मेघाप्रमाणे श्यामल आहे, बिजलीप्रमाणे पितांबर झगमगतोय, गळ्यात घुंगुरमाळा आहेत, सुरेख व कानातील मकराकार कुंडले आहेत, मस्तकी मोरपिसांचा मुकुट आहे. त्या सर्वांच्या कांतीमुळे आपल्या मुखावर अनोखी छटा आहे. वक्षस्थळावर रुळणाऱ्या वनमाला, छोट्याशा हातावर दहीभाताचा घास, म्हणजे हे जिथं ते बसलेले असतात गोलाकार वर्षाने, ते तिथं ब्रह्मदेव बघतायत वर्ण वाकून आणि तिथं आलेले आहेत आता, की मस्त मंडलाकार सगळेजण बसलेत आणि दहीभाताचा हातात घास आहे आणि म्हणून ते वर्णन करतात, हातात सुरेख दहीभाताचा घास आहे आणि कमरेच्या पंचाला ओळख सांगणारी बासरी आहे, बगलेमध्ये वेत आणि शिंग आहे. आपले कमळापेक्षा कोमल सुकुमार चरण हा गोपाल बालकाचा वेश धारण केलेले आहे. स्वयंप्रकाश परमात्मन आपला हा श्री विग्रह भक्तजनांची लालसा व अभिलाषा पूर्ण करणारा आहे. प्रभू, जे लोक ज्ञानासाठी प्रयत्न न करता आपल्या स्थानात स्थित राहून केवळ सत्संग करतात, आपल्या प्रेमी संत पुरुषांद्वारे गायलेल्या आपल्या लीला श्रवण करतात, आपण अशा प्रेमी लोकांच्या ते प्रेमाधीन आहात. प्रभू, आपली भक्ती सर्व प्रकारच्या कल्याणाचा मूलस्त्रोत उद्गम आहे. जे लोक ते सोडून केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम उचलतात ते दुःखच भोगतात. हे अच्युता, हे अनंता, ह्या लोकी पूर्वी पण बरेच योगी होऊन गेले. त्यांनी योगाद्वारे आपली प्राप्ती केली नाही, पण तेव्हा त्यांनी आपले लौकिक व वैदिक कर्म आपल्या चरणी समर्पित करून त्या समर्पित कर्मांनी आपली भक्ती प्राप्त झाली. त्या भक्तीनेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान झाले. हे अनंत, आपले सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचे ज्ञान अतिशय कठीण असून निर्गुण स्वरूपाचा महिमा इंद्रियांचा प्रत्याहार करून शुद्धांतकरणाने जाणला जाऊ शकतो. परंतु भगवन, त्या समर्थ पुरुषांनी अनेक जन्मपर्यंत परिश्रम करून पृथ्वीचा एक एक परिमाणू सुद्धा जाणू शकले नाहीत, की जो आपण निर्माण केला आहात. आपण जाणायला खूप कठीण आहात. जो पुरुष क्षणोक्षणी अतिशय उत्सुकतेने चांगल्या प्रकारे आपल्या कृपेचाच अनुभव घेतो व प्रारब्धानुसार मिळेल त्यात सुखदुःख न मानता निर्विकारपणे भोगतो, प्रेमपूर्ण हृदय गदगद वाणीने पुलकित होतो, आपल्या परमपदाचा तो अधिकारी असतो. असे सर्व अधिकारी आपल्या सेवेत सद्यस्थितीत मूर्तरूप धारण केलेले आहेत. हे भगवन, मी रजोगुणातून उत्पन्न झालोय. प्रभू, माझी कुटिलता बघा, मी तुमची परीक्षा करायला गेलो. मोठमोठे मायावी पण आपल्या मायेच्या चक्रात अडकतात, तसा मी पण अडकलो. खूप पश्चाताप होतोय ब्रह्माजींना की आपण भगवंताची परीक्षा केली. बर, माझी माया म्हणजे आपले ऐश्वर्य पाहू इच्छिलो. प्रभू, आपल्यासमोर मी काय आहे हो? आपल्यासमोर एखाद्या ठिणगीची जी किंमत ती माझी आहे. भगवन, मी रजोगुणापासून उत्पन्न झालोय. आपले स्वरूप जाणत नाही हो. आपल्याला आपल्यापासून वेगळ्या संसाराचा स्वामी मानत होतो. मी अजन्मा जगतकर्ता हे समजत होतो. मी माझाच अधीन आहे, माझेच बळ आहे असं समजत होतो. पण मी तर एक फक्त सेवेकरी आहे. मी निर्माण केलेल्या म्हणजे जे काही आपल्या शरीराची माणसं असू दे, पशु पक्षी, निरनिराळ्या देह मी निर्माण करायचं काम करतो, पण त्यात चैतन्य घालायचं काम प्रभू आपलं आहे असं ब्रह्मदेव स्वतः कबूल करतायत. त्यांच्या समोर आपली खूप मोठी चूक झाली आणि
जसेच्या तसे तुम्हाला काय अशक्य आहे? मला निर्माण करून त्यात चैतन्य घालण्यासाठी आपलीच प्रतीक्षा करावी लागते. पण आपण त्या चैतन्यानेच अशा कलाकृती निर्माण केल्या ज्या जशाच्या तशा होत्या आणि खूप स्वतःला अपराधी समजतायत. सूर्यकिरणात धुळी कणात छोटे छोटे परमाणू उडताना दिसतात. कुठे आपल्या शरीराच्या परिमाणात 3.5 हाताचा मी अत्यंत क्षुद्र व आहे आणि कुठे आपण अजन्मा अनंत आपला महिमा. म्हणजे धुलीकण जे उन्हात दिसतात त्या धुलीकणाची उपमा स्वतःला ब्रह्मदेवाने देऊन घेतली आहे. म्हणजे आपण तर किती क्षुद्र, म्हणजे नाहीच, काही त्याला किंमतच नाही. वृत्तींच्या पकडीत न येणाऱ्या परमात्मन जेव्हा मूल आईच्या पोटात असते तेव्हा अज्ञानाने हात पाय पिटते आपटते. आई काय त्याला अपराध मानते? तिच्यासाठी तो ताना असतो, तिला हवा हवासाच असतो. ती आपल्याला कधी एकदा हा बाहेर येऊन मला दर्शन दिलं असं होतं. म्हणजे मी आपला बालकच नव्हे का? तर आपण मला थोडक्यात माफ करावं असं ते सांगतात. श्रुती सांगतात की ज्यावेळी तिन्ही लोक प्रलयकालीन जलात लीन होतात त्यावेळी त्या जलात स्थित नारायण श्री नारायणांच्या नाभीतून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. त्यांचे सांगणे कोणत्याही प्रकारे असत्य होईल का? म्हणजे मी आपला पुत्र नव्हे का? म्हणजे मी या लाथा झाडल्या तुमच्यावर परीक्षा घेण्याच्या, त्या तुम्ही माफ करावा असं ब्रह्मदेव हर तऱ्हेने भगवंताची प्रार्थना करताना म्हणतात, प्रभू आपण समस्त जीवांचे आत्मा आहात, आपण नारायण आहात. नार जीव म्हणजे व अयन, नार म्हणजे जीव आणि अयन म्हणजे आश्रय. आपण जीवाचे आश्रय आहात. आपण समस्त जीवांचे जगताचे अधीश्वर आहात. आपणच म्हटले आहे की तू म्हणूनच नारायण आपल्याला म्हटले जाते. तसेच नार म्हणजे जल आणि अयन म्हणजे निवास. आपण जलामध्ये निवास करणारे आहात. ते पण आपला एक अंश आहे. ते अंश रूपाने दिसणे पण सत्य नाही, कारण ही आपली एक मायाच आहे. भगवन आपले हे विराट स्वरूप खरोखर पाण्यात होते, तर मग मी त्याच वेळी ते का नाही पाहिले? जेव्हा मी हे कमल नाल मार्गाने शेकडो वर्ष पाण्यात हुडकत होतो, नंतर मग मी तपस्या केली आणि मग आपले दर्शन झाले आणि मग पुन्हा काही क्षणात आपण पुन्हा दिसलाच नाहीत, अंतर्धान झालात. ते का झालात? हे मायानाशक प्रभू, दूरची गोष्ट का करू? आता ह्या अवतारात आपण बाह्य दिसणारे जगत आपल्या पोटात कसे दाखवले हे पाहून माता यशोदाच किती चकित झाली होती. जेव्हा आपल्यासही ते संपूर्ण विश्व जसे बाहेर दिसते तसेच आपल्या पोटात पण दिसले. हे काय आहे? ही आपली एक लीलाच नव्हे का? प्रभू आजचीच गोष्ट घ्या ना. आज तुम्ही माझ्या समोर आपल्याशिवाय संपूर्ण विश्वास आपल्या मायेचा खेळ दाखवला नाही का? पूर्वी आपण एक होतात, मग गोपाळ झालात, मग वासरे झालात, मग छड्या कामट्या सगळं काही आपणच झालात. त्यानंतर मी पाहिले की आपले ते सर्व रूप चतुर्भुज आहे. माझ्या सहित सर्वच्या सर्व तत्व त्यांची सेवा करताहेत. आपण तितक्याच वेगवेगळ्या ब्रह्मांडाचे रूपही धारण केले होते, परंतु आता आपण केवळ अपरिमित अद्वितीय ब्रह्मरूपाने शेष राहिलेला आहात. जे लोक अज्ञानामुळे आपले स्वरूप जाणत नाहीत त्यांना आपल्या प्रकृतीत स्थित जीवरूपात प्रतीत होतात. आपल्या मायेचा पडदा पाडून सृष्टीच्या वेळी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी माझ्या रूपात पालनासाठी विष्णू रूपाने आणि संहारासाठी रुद्र रूपात आपण प्रतीत होत असता. प्रभो, साऱ्या जगताचे स्वामी आणि विधाता आपण आहात. आपण अजन्म आहात, म्हणून संपूर्ण जगत स्वप्नाप्रमाणे असत्य अज्ञानमय व दुःखावर दुःख देणारे आहे. पण आपण परमानंद स्वरूप आहात. भगवन, कधी कुठे कशासाठी व किती आपल्या लीला होतात हे समजत नाही. आपल्याच सत्तेने ते सत्या समान प्रतीत होत असतात. हे प्रभू, आपण एकमात्र सत्य आहात, कारण आपण सर्वांचे आत्मा. आपण पुराण पुरुष असल्यामुळे समस्त जन्मादी विकारांपासून मुक्त आहात. आपण स्वयंप्रकाश आहात. देश काल वस्तू परप्रकाश कोणत्याही प्रकारे आपल्याला सीमित करू शकत नाहीत. आपले हे असे स्वरूप समस्त जीवांचे आपले स्वरूप आहे.
जे पुरुष परमात्म्यास आत्मस्वरूपात जाणत नाही त्यांना अज्ञानामुळे नामरूपात्मक निखिल प्रपंच उत्पत्तीचा भ्रम मात्र होतो. हे संसार संबंधी बंधन व त्याने मोक्ष, त्याचा मोक्ष हे दोन्ही बाबी अज्ञानात कल्पित आहेत. भगवन, आश्चर्याची ह्यात काय गोष्ट? आपण आपले आत्मा आहात, परंतु लोक आपणाच परका मानतात आणि शरीराला परके आहेत, शरीर परके आहे तर त्याला आत्मा मानतात. हे अनंता, आपण ह्या सर्वांच्या अंतःकरणातच विराजमान आहात, पण संत लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होते त्याचा त्याग करतात व इतर लोक आपल्या त्यागून देहाला व अन्य वस्तूंना जवळ करतात. हे म्हणून हे अशी जवळजवळ 40 श्लोकामध्ये ब्रह्मदेवानी ही स्तुती केलेली आलेली आहे. म्हणून हे भगवन, मला या जन्मात, दुसऱ्या जन्मात वा कोणत्याही जन्मात असे सौभाग्य प्राप्त हो की मी आपल्या दासांपैकीच एक सदैव राहू दे. हे माझ्या स्वामी, जगतातले मोठमोठे यज्ञ सृष्टी प्रारंभापासून आजपर्यंत, आत्तापर्यंत आपणास पूर्णतः तृप्त करू शकले नाहीयेत, परंतु आपण व्रजातील गायी गवळ्यांची मुले वासरे बनून त्यांचे स्तनांचे अमृतरूपी दूध अतिशय आवडीने पिलेत आणि त्याने तुमची तृप्ती झाली. हे किती धन्य होय. अहो नंदादी गोप, व्रजवासी गोपांचे धन्य भाग्य. वास्तवात त्यांचे अहो भाग्य, कारण परमानंद स्वरूप सनातन परिपूर्ण ब्रह्म आपण त्यांचे सगळे संबंधी व सुहृद आहात. हे अच्युता, या व्रजवासियांच्या सौभाग्यांचा महिमा तर बघा. मनाचे म्हणजे 11 इंद्रियांचे अधिष्ठात्री देवता हे आपल्या रूपात त्यांच्या बरोबर निवास करून आहेत. त्यांच्याशी अमृताहून गोड असे संभाषण करते, मदिरेहून मादक अशा गप्पा मारतायत, अखंड मकरंदाहून अधिक रसपान करतायत. अखंड गप्पांमध्ये ते तुमच्याशी हास्य विनोदात मुग्ध झालेले आहेत. प्रभो, या व्रजभूमीत कुठेही वनात, विशेष करून गोकुळात कोणत्याही योनीत जन्म मिळाला ही आमच्याकरता खूप सौभाग्याची गोष्ट असेल, कारण इथे जन्म मिळाल्यावर आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रेमींच्या चरणांची धूळ आमच्यावर पडतेच आणि ती पडेलच. प्रभो, आपल्या प्रेमी व्रजवासियांचे संपूर्ण जीवन आपलेच जीवन आहे. हे देवतांचे आराध्य देव प्रभो, या व्रजवासियांना या सेवेच्या मोबदल्यात काय फळ मिळणार? सर्व फळांचे फळ आपण आहात, तेच त्यांना मिळाले, अन्य कशाची गरज काय? अगदी आपले अनिष्ट चिंतायला आलेले साध्वी रूपात पुतना, भव्य रूपात अघासूर, बकासूर, वत्सासूर यांना सुद्धा आपण उत्तम गती दिलीत. सच्चिदानंद श्यामसुंदर तोपर्यंत रागद्वेषादी दोष चोरांसमान सर्व दूर व अपहरण करत राहतील, सर्वस्व अपहरण करत राहतील, तोपर्यंत घर व तत्संबंधी कैद्याप्रमाणे बंधनात बांधलेले राहतील, म्हणजे मोह त्यांच्या पायात जखडून जाईल. पण प्रभो, आपण विश्व पसाऱ्यापासून सर्वदा अलिप्त आहात. आपल्या शरणागत भक्तजनांना आनंद देण्यासाठी अवतार घेतला आहात. हे माझे स्वामी, जादा सांगायची गरजच नाही. जे लोक आपला महिमा जाणतात, जाणत होते, ते माझे मन, वाणी, शरीर हा महिमा जाणण्यासाठी असमर्थ आहे. म्हणून मी ही चूक केली असं त्यांना सांगायचंय. सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, आपण सर्वांचे साक्षी आहात, म्हणून आपण सर्व काही जाणता, सर्व जगताचे स्वामी आहात, संपूर्ण प्रपंच आपणात स्थित आहे. आता म्हणजे अन्य मी काय बोलू? कृपया माझा स्वीकार करा, म्हणजे मला पदरात घ्या, माझी झालेली चुकी माफ करा असं त्यांना सांगायचे. म्हणून ते मला स्वीकार करा म्हणून विनवतायत. अनुजानी ही माम कृष्ण सर्वम तम वोत्सी सर्वदृक् त्वमेव जगताम नाथो जगदेतत्त वार्पितम. आणि मला आपल्या लोकी जायची आता आज्ञा द्या. सर्वांचे मन प्राणाला रूप माधुरीने आकर्षित करणाऱ्या श्यामसुंदर, आपण यदुवंश रूपी कमलास विकसित करणारे सूर्य आहात. प्रभो, पृथ्वी, देवता, ब्राह्मण, पशुरूपी समुद्राची अभिवृद्धी करणारे आपण आहात.
प्रभो मी आपणास जीवनभर महाकल्पांपर्यंत नमस्कार करतो. हे सगळं म्हणतात. शुकदेवजी सांगतात, परीक्षिता, संसार रचेता ब्रह्माजी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची स्तुती करतात आणि 3 परिक्रमा घालतात भगवंताला नमस्कार करून आणि आपले गंतव्य स्थान सत्यलोकात निघून जातात. ब्रह्माजींनी वासरे आणि गोपाळांना पूर्वच जिथं होते तिथं सोडले आणि जिथं बसलेले असतात भगवान म्हणजे रूप घेऊन ते सगळे क्षणात भगवान अदृश्य करतात. श्रीकृष्णाने ब्रह्मदेवांना निरोप दिला आणि वासरांना घेऊन यमुनेच्या तीरावर आले, जिथे त्यांनी गोपालांना सोडले होते. आपले जीवन सर्वस्व प्राणवल्लभ वासरांना घेऊन येताना पाहिले. मध्ये वर्षाचा काळ गेलाय याचं भान त्या गोपांना नव्हतं. आत्ता अर्धा क्षणात आत्ता जस्ट म्हणजे नुकताच कृष्ण गेलाय असं त्यांना वाटलं आणि कृष्ण परततोय. भले तिने योग मायेने मोहित केले असल्यामुळे जीव काय विचार करणार. भगवान श्रीकृष्णाला पाहताच गोपाळांनी उतावळेपणाने सांगितले, हे बघ आम्ही तसंच जेवायला बसले, अजून घास पण घेतला नाही, ये बरं लवकर ये. किती वेळ गाई म्हणजे मुलं वासरं हुडकायला गेलात. तेव्हा हसत श्रीकृष्णाने गोपाळांसह जोरात उडी मारून बसले आणि भोजन केले. त्यांना आघासुराच्या शरीराचा ढीग दाखवला. ते बघ तो मगाशी मेलेला, मगाशी म्हणजे वर्षापूर्वी मेलेला आघासुराच्या शरीराचा ढीग, तो बघून सगळे आश्चर्यचकित झाले की आत्ता कसा मारला कृष्णाने. कृष्ण मस्तकावर मोरपिसांचा मनोहर मुकुट होता. कुरळ्या केसात देखणी फुले शोभत होती आणि त्या मोठ्या स्वरात कधी बासरी वाजवत कधी शिंग वाजवत आपल्या वाद्यांचा गोंधळ घालत ही मुलं येत होती. त्याच्या मागोमाग कृष्णाची गोपाळ लोकपावन कीर्तीचे गायन करत होते. कधी म्हणजे वेगवेगळी नावं घेत होती, आपल्या वासरांना पुकारत होती, कधी त्यांच्याशी लढत होते. रस्त्याच्या दुतर्फा गवळणी उभ्या होत्या आणि त्या सगळ्या एकदा कृष्णाने आपल्याकडे दृष्टी टाकली की आपण पवित्र झालो किंवा आपण पावन झालो. मुलांना भराभर हाताला धरून आपल्या ओढत होते आणि गोकुळात प्रवेश करताना सगळ्यांकडे सुहास्य नजरेने बघत भगवान प्रवेश करत होते. परीक्षित, त्याच दिवशी मुलांनी सांगितले की आज यशोदानंदन लाडक्या नंदनंदनाने एक फार मोठा अजगर मारला आणि आम्ही तर पोटात गेलेलो बाहेर काढलं. ही गोष्ट वर्षांनी सांगितली. राजा परीक्षिताने विचारले, ब्रह्मन, व्रजवासियांसाठी श्रीकृष्ण आपले पुत्र नव्हते, दुसऱ्यांचे होते, पण तरी पण त्यांचे कृष्णाप्रती इतके प्रेम का? स्वतःच्या मुलांवर पण पूर्वी नव्हते, कृपा करून ते सांगा. तर त्या म्हणजे हा प्रश्न पडलाय, बोलट करायसाठी प्रश्न केलाय. पण जिथं भगवान श्रीकृष्णच आहेत तिथं ते प्रेम त्यांचं उफाळून येत होतं. वासरांप्रती गायींचं आणि मुलांप्रती मातांचं. राजेंद्र, हेच कारण आहे की सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्याप्रती जसे प्रेम असते तसेच आपले म्हणायच्या पुत्र धर दार इत्यादी प्रेम नसतं. नृपश्रेष्ठ, जे लोक देहालाच आत्मा मानतात ते पण आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतात तितकेच प्रेम शरीरासंबंधी पुत्र मित्रांची नसते. जेव्हा विचाराद्वारे हे समजते की हे शरीर म्हणतो ते मी नव्हे, शरीर माझे आहे, त्यावेळी शरीराचे पण आत्म्यासमान प्रेम होत नाही. हेच कारण आहे की हे शरीर जीर्ण जुने झाले तरी सुद्धा जीवन जगण्याची आशा प्रबळ राहते. ह्यावरून हे सिद्ध होते की सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच जास्त प्रेम करतात. तस्मात प्रियतमस्वात्मा सर्वेषाम अपि देहिनाम तदर्थम मेव सकलम जगदे तच्च चराचरम. त्यासाठी त्यांच्या साऱ्या चराचर जगतावर ते जास्त प्रेम करतात. आपल्या शरीरापेक्षा आत्म्यावर जास्त प्रेम करतात. या श्रीकृष्णात तुम्ही तर सर्व आत्म्यांचा आत्मा समजता. समजा संसार म्हणजे आत्म्यांचा आत्मा माना, समजा असं सांगितलंय. संसार कल्याणासाठीच योग्य मायेचा आश्रय घेऊन देहधाऱ्यांप्रमाणे ते भासतात. सर्व वस्तूंचे अंतिम रूप आपल्या कारणात स्थित असते. ज्यांनी पुण्यकीर्ती मुकुंद मुरारीच्या पदपल्लवांच्या नौकेचा आश्रय घेतलाय, जे सत्पुरुषांचा सर्वस्व आहे,
त्यांच्यासाठी हा भवसागर वासराच्या खुराच्या खड्ड्याप्रमाणे आहे. त्यांना सहज परमपदाची प्राप्ती होते. परीक्षित, तू मला विचारले होते की भगवंताची 5व्या वर्षीची लीला गोपाळांनी 6व्या वर्षी कशी सांगितली. ते रहस्य मी तुला आता सांगितले. श्रीकृष्ण भगवंताची गोपाळांसह वन क्रीडा, आघासुरवध, हिरव्यागार हिरवळीवर बसून भोजन, अप्राकृत वासरे, गोपाळांची ही सर्व प्रकरणे, ब्रह्माजींद्वारा केलेली स्तुती, हे सर्व मी तुला सांगितले. हे जो ऐकतो सांगतो त्यांना धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती होते. जे आपल्या सर्वांना होईल. हे सर्व ऐकून आपण आता धेनुकासुराचा उद्धार झालाय. परीक्षित विचारतात, शुक महामुनी सांगतात की परीक्षिता, आता बलराम आणि कृष्णांनी पौगंडावस्था गाठली होती. 6व्या वर्षात प्रवेश केला होता. गायी चरायची परवानगी पूर्ण म्हणजे ते वासरं चरायची, ते आता गायी चरायची परवानगी त्यांना मिळाली. मग ते आपल्या मित्रांसह गायी चरायला वृंदावनात जात आपल्या चरणांनी वृंदावन पवित्र करत. हे वन गायीसाठी हिरव्या हिरव्या गवताने युक्त होते. त्या वनात भुंगे मधुर गुंजारव करत, हरणे झुंडीच्या झुंडीने फिरत, छान छान सरोवरे होती. तिथे पक्षी किलबिलत. त्यांचे पाणी महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ होते. तिथे फुललेल्या सरोवरांच्या वासाने, कमळांच्या वासाने हवा ही संपूर्ण सुगंधित होत होती. त्या वनाची शोभा मनोहर होती. तिथं विहार करायची इच्छा भगवंतांनी संकल्प केल्यामुळे झाली होती. पुरुषोत्तम भगवंतांनी पाहिले की मोठमोठी वृक्ष इथं आहेत, विपुल फलसामुग्री आहे. आदिपुरुष जरी आपण त्या वृंदावनात आपल्या ऐश्वर्य रूपात लपवून लहान मुलाप्रमाणे लीला करताहेत, तरी पण आपले श्रेष्ठ मुनिजन आपल्या इष्ट देवतेला ओळखत होते. इथे आपले भुवन पावन यशाचे निरंतर गायन करत होते. भैयाजी म्हणजे ते पूर्ण स्तुतीला योग्य, म्हणजे स्तुतीलाच पात्र आहेत, अन्य नाही, कोणी नाही, असं ते जाणून होते. इथली भूमी ही आपल्या हिरव्या हिरव्या गवतासह भगवंताच्या चरणाला स्पर्श करून स्वतः धन्य होत होती. इथल्या वृक्ष, लता, झुडपे बोटांच्या स्पर्शाने धन्य होत होते. भगवान फुलं काढायचे, मुलांना फुलांचे एकमेकांना गुंफून तिथल्या तिथं हार करायला दोरेन सुयान असलं दाबणं असलं काही नाही, एकमेकांच्या देठात गुंफून आणि कोणाच्या गळ्यात घालायचे, कोणाला अंगठ्या त्याच्या करून घालायचे, पानांच्या अंगठ्या करायचे. आणि ह्यानी खूप आनंद वृक्षवेलींना पण होत असतो. आणि कृष्ण जोरात येऊन झट्टापट करले की व्रजातील गोपी तर अत्यंत लालचाईत होऊन तो सोडूच नये अशी अपेक्षा करत. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अशा प्रकारे परमसुंदर वृंदावन पाहून भगवान श्रीकृष्ण फार आनंदित होत होते आणि आपल्या गोवर्धनात आपल्या मित्रासह गोवर्धनाच्या म्हणजे वनराईत यमुना तीरी गायी चरवत अलौकिक लीला करत होते. म्हणजे ह्या अतिशय चरित्राची मधुरतान ते गोपाळ छेडत होते आणि दुसरीकडे बलरामजी सह मिसळून संगीतात आलाप गात होते. एकदा म्हणजे मयूर त्यांच्यासह उपहासात्मक आपली चाल कशी छान आहे त्यांना दाखवायला गेल्या की त्यांच्यासह सगळेजण ठुमकत ठुमकत मोरासारखं चालायचे आणि कोण जास्त चालतंय म्हणून हास्य विनोद करायचे. कधी चकोर, क्रौंच, चकवा, भरदूल प्रत्येक पक्षाची बोली बोलायचा सगळेजण प्रयत्न करायचे. त्यांच्या आवाज त्याच्यासारखे आवाज काढायचे आणि खूप मनमुराद आनंद लुटत असतात. जेव्हा गोपाळ असे नाचू गाऊ लागत, मांड्या दंड थोपटून कुस्ती खेळायला लागत, तेव्हा श्याम आणि राम हे बंधू हातात हात घालून उभे राहत आणि हसून वाह वाह, एखाद्याला एकाने दुसऱ्याला वाह म्हणायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला म्हणायचं, असं करत त्यांची खूप वाहवा करत असतात. कोणी कोणी पुण्यात्म स्वरूप गोपाळ महात्मा श्रीकृष्णाचे पाय चेपायचा. अन्य दुसरे निष्पाप बालक मोठमोठ्या पानांनी पंचाने त्याला वारा घालायचा. कृष्णा दमलास का म्हणून आपल्या पंचाने त्याच्या डोक्यावर पुसायचा. कोणाकोणाला हृदयात प्रेमाच्या धारा वाहत
तर कोणी कोणी हळूहळू उदार शिरोमणी म्हणजे भगवंताला आपल्या स्तुती म्हणजे त्याचीच गाणी गाऊन त्याला आनंदित करायचे. त्यांच्या सख्यामध्ये एक सखा होता, श्रीदामा नाम गोपालो राम केशवयो सखा सुबलस्तोक कृष्णाद्या गोपा प्रेमणे दमंबुकम द सॉरी गोपहा प्रेमणे दमम ब्रुवन. बलरामजी व श्रीकृष्ण सख्यात एक प्रधान गोप होता, त्याचं नाव श्रीदामा. एक दिवस त्यांनी सुबल म्हणजे स्तोक कृष्ण, छोटा कृष्ण आदी गोपाळांनी श्याम रामास फार प्रेमाने म्हटलं. तो म्हणाला की राम राम महाभाऊ कृष्ण दुष्ट निर्बहन इतो विदुरो सुमहन वनम तालाडी संकुलम. इथं जवळच एक ताडाचं वन आहे आणि अरे रामान अरे कृष्णा, तो दोघांना म्हणतो, आम्हा लोकांना खूप सुख देणारे ते वन आहे. तुमच्या बाहुबलाचं तर काही थांगच लागत नाही. तुम्ही कितीही दुष्टांचा नाश करू शकता. मग तो तो तुमचा स्वभावच आहे. मग इथून जवळच हे जे ताडवण आहे खूप सुंदर आहे. खूप पावला पावलावर ताडाचं वृक्ष आहेत. भरपूर ताडफलं लागलेली आहेत. खूप छान आहेत. फलानी तत्र भूरिणी पतंती पतितानी च संती किम विरुद्धानी वरुद्धानी धेनुकेन दुरात्मना. धेनुक नावाचा दुष्ट राक्षसांनी ते व्यापलंय. पिकलेली फळं तिथं खूप पडतात, आपोआप पडतात, पण आपल्याला ती खाता येत नाहीत. आणि त्यांचा किती छान सुगंध येतोय बघ. ताडफळं मला खूप खायची इच्छा आहे. आम्हाला त्या वनात मात्र जाता येत नाही त्याच्या भयामुळं. तर काय करायला पाहिजे असा प्रश्न केल्यावर बलरामजी आणि कृष्ण ते दैत्य गाढवाच्या रूपात तिथं राहतो हे ऐकल्यावर ते म्हणतात, चला आपण जाऊ. आणि ते तत्काळ जातात. श्रीकृष्ण त्या सुगंधाने त्याचेही मन मोहित होते. आणि आता ते फळं खरंच खायला मिळतील का, या सगळ्यांना अभिलाषा लागते. सगळी मुलं इतक्या आनंदात असतात, पण एकीकडे भिलेली असतात. कसा तो राक्षस पुढे येईल माहिती नसतो. आणि मग हे गाढवाच्या रूपात राहणाऱ्या राक्षसाने एकदम ते जातात आणि राक्षसाला भ्यायचं नाही. कृष्ण असल्यावर आपण काय भ्यायचंय, हा एकीकडे भाव असतो. पण आता तर बलरामजी पुढे झालेले असतात आणि ते एका मोठ्या झाडाला धरतात आणि इतक्या गदागद हलवतात, जसं काही मस्तवाल हत्तीचे पिल्लू म्हणजे एखाद्या मोठ्या झुडपाला हलवेल. तेव्हा गाढवाच्या रूपात राहणाऱ्या राक्षसाने पटापट फळे पडल्याचा आवाज ऐकला आणि तो पर्वतासह पृथ्वीला हादरवत धाड 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 पावलं टाकत कोण आहे म्हणून आला संतापाने. तो अतिशय बलवान होता. त्याने फार वेगाने बलरामजीच्या समोर येऊन आपल्या मागच्या पायाने त्यांच्या छातीत ढुसणी मारली. नंतर तो तिथून रेकत निघून चालला. पण राजन, तो गधा क्रोधाने रेकत दुसऱ्यांदा बलरामजींच्या जवळ पुन्हा एकदा पोचला. त्याने पाठ फिरवून आपल्या मागच्या पायांची धुशी लागलं. बलरामजींनी आपल्या एकाच हातात त्याचे 2 पाय पकडले, त्याला गर 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 आकाशात फिरवलं आणि ताड वृक्षावर असं काही आपटलं की वर फिरत असताना तो गतप्राण झाला. त्याच्या पडण्याच्या जखमेमुळे महान ताडवृक्ष, त्याचा वरचा भाग खूप विशाल होता, तो आपोआप तडातड होऊन गळून पडला आणि पडताना बरीच झाडे घेऊन पडला. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे करत अनेक वृक्ष खाली पडले. बलरामजींसह तर हा एक खेळ होता, परंतु त्यांनी फेकलेल्या गाढवाच्या शरीराने ठेच पोचून जिथे अनेक ताडवृक्ष हल्ले असे वाटले, सर्वांना वादळाने झोडपले असे वाटले. भगवान बलराम स्वयं जगदीश्वर, त्यांना हे सर्व म्हणजे सुतात जसं वस्त्र असतं तसं त्यांना हे ओतप्रेत परमात्म्याने भरलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडनं ही गोष्ट आश्चर्याची नाही हे ते जाणत होते. त्यामुळे धेनुकासुराची आता एवढी झाडं कशी पडली आणि ह्या आपल्या जंगलात कोण आलं म्हणून त्याचे बंधू भाऊ एकदम बघतात तर हा मरून पडलेला दिसतो. एवढी कोणाची ताकद आली म्हणून तो धावून येतात, संतापाने प्रचंड वेगाने येतात. ततः कृष्णम च रामम च ज्ञातयो धनुकस्य ये क्रोधारोभ्यम वृद्धन सर्वे सखिला हात बांधवा. हा आता त्याचे जे बांधव असतात हातबल झालेले असतात एकीकडं, कारण तो बलाढ्य असतो. त्या धेनुकाला मारले म्हणजे हे कदाचित
कोणतरी मोठे मायावी असू शकतायत किंवा काय आहे हे माहिती नाही, म्हणून ते संतापाने बघतात की एवढा मोठा आपला भाऊ मारला गेलाय. आणि मग ते त्यांच्यातील जो जो जवळ आला त्याला त्याला बलराम आणि कृष्णांनी मारून टाकलं, पकडून मारले. आणि त्यावेळी ती भूमी ताडफळा येथे प्रत्येकाला त्या गरागर फिरवून मागच्या पायांना धरून गरागर फिरवायचे आणि त्या ताडवृक्षाच्या म्हणजे जे मोठं मूळ होतं झाडाचं त्याच्यावरच जोर जोरात आपटायचे आणि ते गतप्राण करायचे. असे सगळे मेल्यामुळं त्यांना धक्का बसला की वर्ण पटापटा पटापटा ताडफळं पडली. हे जे प्रकार घडला त्यामुळे ती भूमी ताडफळांनी व्यापली, तुटलेले वृक्ष दैत्यांच्या प्रेतांनी भरले. अशा प्रकारे आकाश ढगांनी व्यापावे तशी भूमीची शोभा झाली. बलरामजी व कृष्णांची ही मंगलमय लीला पाहून देवतागण फुले उधळू लागली आणि त्यांची स्तुती करू लागली. ज्या दिवशी धेनुकासूर मेला त्या दिवसापासून आता त्या वनात लोक बिनधास्तपणे येऊन फळे खाऊ लागले. कमललोचन भगवान श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलरामजींसह व्रजात आले. त्यावेळी त्यांचे सहचर गोपाळ त्यांच्या मागोमाग चालत त्यांची स्तुती करत येत होते. त्यांना किती कृष्णाची आणि बलरामांची स्तुती करू असं झालं होतं, किती बोलू म्हणून ते इतकं गाणी गात तो आला, त्यांना पकडलं, त्या राक्षसाला मारलं, त्याचे 2 पाय पकडले, आपटले, तर छान गाण्यात म्हणत ते येत असतात. संतांनी काव्य त्याच्यावर फार छान केलेलं आहे. नामदेवांचे अभंग आहे, खूप सुरेख आहे. त्यांचे म्हणजे कितीतरी ते छान वर्णन करत येतात आणि अशा कृष्णाला बघायला त्यांची ती वर्णनं ऐकत आज ही काय नवीन लीला केली आहे हे सगळेजण ऐकत असतात. आणि ऐकून सगळेजण गोपी आणि यशोदा रोहिणी सगळे सर्वजण आनंद विभोर होत असतात. आणि माता यशोदा आणि रोहिणीचे हृदय वात्सल्याने आणि प्रेमाने भरून येत. त्यांनी श्याम आणि राम आता घरात येताच त्यांच्या इच्छेनुसार वेळेनुसार पूर्वीच म्हणजे पहिल्यांदा त्यांची दृष्ट काढून टाकली आणि मग दिवसभरात एरवीच त्या काय काय करून ठेवलंय, काय खाताना त्यांची आठवण आली, काही करताना त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी ते वेगळं काढून ठेवायच्या आणि हे बघ हे तुला आज आम्ही हे केलं होतं म्हणून त्यांना खायला घालायच्या. खूप उत्तम वस्त्र नेसवली, गरम पाण्याने आंघोळी घातल्या, मातांनी तेल उठणं लावून स्नान घातलं, त्यांची दिवसभराचा थकवा दूर करत म्हणजे हे रोजचाच त्यांचा नित्यक्रम होता. त्यांनी सुंदर वस्त्रे घालायच्या, चंदन लावायच्या, दोन्ही भावंडांना गरम ताजं अन्न खायला घालायच्या, स्वादिष्ट भोजन करून अतिशय लाडाने अंजारून गोंजारून रोहिणी यशोदा त्यांना सुंदर शय्येवर झोपवत असत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण वृंदावनात अनेक लीला करत होते. एक दिवस मित्र गोपाळांसह यमुना तटावर गेले. राजन, त्या दिवशीची एक गोष्ट मात्र अशी आहे की तेव्हा बलरामजी सोबत गेले नव्हते. ज्येष्ठ आषाढाचा महिना होता, घामाने सगळे डबडबत होते. गायी व गोपाळ त्या उन्हाच्या त्रासाने त्रस्त होते. तहानेने घसा कोरडा पडला होता आणि म्हणून यमुनेचे आपसुकच पाणी प्यायला वासरं, गायी आणि गोपाळ गेले. आणि त्यांच्या लक्षातच आलं नाही की ह्या सगळं पाणी विषारी झालेलं आहे. ते पाणी पिले आणि पटापट एक एक जण तडफडून मरून पडले. योगेश्वर भगवान तिकडे लक्ष जाताच त्यांनी जाणलं की अरे हे काय विचित्र झालंय. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्यांना जिवंत तर केलं आणि पण त्यांनी जाणलं होतं की आपण मेलो होतो आणि कृष्णाच्या कृपेमुळे पुन्हा जगलोय हे मात्र त्यांनी सांगितल्याशिवाय राहिले नाही आणि ते आश्चर्यचकित झाले. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, श्रीकृष्णाने पाहिले की महाविषयी कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले आणि यमुनेला शुद्ध करण्यासाठी त्यांनी तेथून सर्पाला काढायचं ठरवलं. परीक्षिताने विचारले, ब्रह्मन, श्रीकृष्णाने यमुनेच्या अथांग पाण्यात त्या सर्पाचे दमन केलेच कसे? भगवान अनंत आहेत, त्यांच्या लीला प्रकट करत स्वच्छंद विहार करतात. पण ज्यांची ही उदार लीला केली आहे ती तर अमृत स्वरूप असणार. त्यांच्या म्हणजे त्या कथेच्या श्रवणाने कोण तृप्त होईल? शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता, यमुनेत कालिया नागाचे कुंड होते. त्याच्या विषाच्या तप्ततेमुळे ते पाणी सतत उकळायचं, इतकं विष भयंकर होतं आणि त्याचे
इतके तुषार जे त्याच्यातनं त्याच्या उकळीमुळे फुटलेले उडायचे, त्या तुषारांमुळं आकाशातनं उडणारे पक्षी सुद्धा झपकन खाली पडायचे आणि मरायचे. त्या विषारी पाण्याच्या तरंगाच्या स्पर्शामुळे कडेचे जे तृण होतं ते जळून जात होतं. वायू बाहेर म्हणजे तटाचं पशु पक्षी वृक्ष आदींना ज्याला त्याच्या वाऱ्याचा स्पर्श होईल ते तत्काळ मरून पडत. परीक्षित, भगवत अवतार तर दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता. आता हे पाणी यमुनेच्या विषामुळे विषारी झालंय. त्याच्या लाटा पिवळ्या लाल भयंकर येत होत्या. पुरुषोत्तम भगवंताने पाहिलं की आता याच्या कालियाच्या मर्दनाची वेळ आली आहे, म्हणून त्यांनी जोरात उडी मारली आणि जणू काही त्या ह्याचा उपहास करण्यासाठी नदीच्या पाण्यात काय पडलंय हे बघायला एकदम तो कालिया प्रचंड फुटकार सोडत वर येतो आणि पाहतो तर एक छोटासा बालक, आणि तो अत्यंत निर्भय असतो. आणि कालियाने जे पाहिलं त्याचं वर्णनही केलंय की सावळा सुंदर बालक आहे, पावसाळ्यातील मेघासमान सुकुमार शरीर आहे, त्याच्यावर खेळलेली दृष्टी हलवण्याचं म्हणजे कालियाचंच नावच घेत नाहीये. तो अतिशय सुरेख असं वक्षस्थळावर सोनेरी रेषा आहेत, श्रीवत्स लांछन आहे, ते पिवळे वस्त्र धारण केले आहे, अत्यंत मधुर मनोहर चेहऱ्यावर कोमल हास्य आहे, सुकुमार आणि कमळाचं गादी वाटेल असे सुकुमार चरण आहेत. ते इतके रूप हे कसं आहे बाबा, हा कोण बालक असेल? पण हा निवांत क्रीडा करतोय आणि निर्भीडपणे करतोय, आणि हा माझ्या राज्यात म्हणजे माझ्या अखत्यारीत करतोय म्हणून त्याचा संताप अनावर होतो. आणि तो नागपाशाने त्याला बांधतो आणि तो निश्चेष्ट पडतो. कृष्णाला असं बांधलेलं पाहून इतके म्हणजे सगळे जे गोप बालक असतात ते आकांत करायला लागतात. गायी बैल वासरं कालवडी अति दुःखाने डरकाळ्या पडतात. त्यांचे डोळे कृष्णाकडे लागलेले असतात. त्यांची ते इतक्या स्तब्ध उभारतात की आपण हल्ल्या बोलल्याने कृष्णाला त्रास होईल काय असं त्यांना वाटत असतं, इतक्या त्या स्तब्ध राहतात गायी वासरं. इकडे व्रजात पृथ्वी आकाश शरीर मोठमोठे भयंकर उत्पात व्हायला लागतात आणि ते इतके अपशकुन होतात की त्यांना वाटतात की नक्की कृष्णाला काहीतरी झालंय, वनात काहीतरी झालं असणार. आणि असे भयंकर काय अपशकुन होत आहेत. प्रत्येक जण म्हणजे खूपच त्या अपशकुनाने भयभीत होतात आणि एक दुसऱ्याला, मी असं ऐकलं कुत्री रडतात, अनेक अपशकुन सांगितलेले आहेत आणि त्या अपशकुनांनी सगळ्यांची हृदय विदीर्ण होतात. श्रीकृष्णाचा मृत्यू तर आला नसेल या कल्पनेनेच लोक व्याकुळ होतात. व्रजामधले वृद्ध लोक स्त्रिया बालके गायीप्रमाणे वात्सल्य पूर्ण असल्यामुळे सर्वच्या सर्व कन्हैयाला काही झालं नसेल ना म्हणून सैरा वैरा घरदार उघडी टाकून पळत सुटतात. आणि मग बलरामाला जाताना वाटेत म्हणतात, बलरामा तू का रे गेला नाहीस कृष्णाबरोबर आज? नंद कातर स्वराने बलरामांना म्हणतात, अरे तो लहान आहे ना तुझा भाऊ, का सोडलं एकटं? आणि सर्व व्रजवासी यमुनेवर धावत जातात आणि खरोखर तिथं आकांत मांडलेला असतो. मुलं ओरडत असतात रडत असतात आणि समोर बघतात तर ते दृश्य दिसतं की नागाने घट्ट विटोळा मारलेला असतो. आणि हे सगळं रूप बघून यशोदा आणि नंद नदीमध्ये म्हणजे उडी मारायला जातात, त्यांना गोप अडवतात, खूप प्रचंड रडतात, अनेक गोप मूर्छित होऊन धडाधड पडतात. म्हणजे आपला प्राण जातोय काय असं अवस्था बघती. आता कृष्ण म्हणतात की आता हे माझे इतके स्वजन गावात न आलेत, मला आता म्हणजे ह्यांना जास्त रडवण्यात अर्थ नाही, म्हणून तो इतका जोरात विशाल रूप धारण करतो की त्या नागाचं अंग खिळखिळ होतं आणि तो म्हणजे इतके फुगवले की तटातट तो तुटतो. तो क्रोधाने लाल होतो, त्याचा फणा उभारून कृष्णावर फटकारे मारायला लागतो. तेव्हा त्याच्या श्वासातून विशार फुटकारे यायला लागतात. त्याचे तापलेल्या तांब्यासारखे डोळे लाल होतात. कृष्ण त्याला झुकांड्या देत असतो आणि तो कृष्णावर प्रहार करायला टपलेला असतो. म्हणजे त्याचे 100 त्याला 101 त्याच्या मस्तक असतात. त्याच्या प्रस्तो एक जे मस्तक वर काढेल त्याच्यावर कृष्ण पाय देऊन नृत्य करणं आणि नाचू लागतो. तेव्हा देव गंधर्व सिद्ध चारण प्रेमाने वाद्य वाजवून त्याची स्तुती करायला लागतात.
क्रमशः नागाची जीवन शक्ती क्षीण होऊ लागते. त्याच्या नेत्रामधनं रक्त व्हायला लागतं. त्याच्या फण्या छिन्न विच्छिन्न होतात आणि तो शेवटी नारायणाला शरण येतो. त्याच्या शरीराची अवस्था बघून नागपत्न्या भगवंताला शरण येतात आणि त्या म्हणतात की देवा, तुझ्या चरण स्पर्शाने भक्तजन मुक्त होतात. तुझे शरण स्पर्श आमच्या पतिदेवाच्या मस्तकावर आहेत. आम्हाला तुझ्या यापासूनच्या भयापासून मुक्ती दे. भगवान म्हणाले, मी ज्या कालिया डोहात क्रीडा केली तेथील जल गायींना पिण्याकरता, स्त्री पुरुषांना स्नान पितृतर्पणादी कर्मे करायला पवित्र होऊ उतरवले. कालिया, तुझ्या मस्तकावर आता माझी चरण आहेत, चरण उमटली आहेत, त्यामुळे तुला आता गरुडाची भीती नाही. तू इथून जा. मग कालिया व नागपत्न्यांनी भगवंताची भक्तिभावाने पूजा केली. मग तो सर्व जण रमणक द्वीपाला निघून गेले. यमुनेचे जल पवित्र झाले. कालिया नाग आपले निवासस्थान जे रमणक द्वीप रमणक द्वीपाला परत निघून गेले. आता हे पुन्हा दोनदा हे सांगितले. रमणक द्वीप यमुनेच्या डोहात राहण्याला का आला होता? त्याचं म्हणजे जर ठिकाण रमणक आहे तर तो इथं का आला होता? तर त्यावेळेस ते सांगतायत की पूर्वी सर्पांनी नियम केला होता की ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक एक साप उपहार द्यायचा. त्या नियमाप्रमाणे दर अमावस्येला गरुडाला एक एक सर्प देत होते. एकदा हेतू हा की गरुडापासून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं. कद्रूचा मुलगा कालिया, त्याने आपल्या विषाने उन्मत्त झाल्यामुळे गरुडाचा तिरस्कार केला. एवढेच नव्हे तर दुसऱ्याने गरुडाला बळी दिलेला साप तो आपणच खाऊ लागला. तेव्हा क्रोधाने गरुडाने त्याच्यावर हल्ला केला. कालियाने आपल्या विषारी दातांनी गरुडाला चावा घेतला आणि गरुड काय कमी होता का? त्याने पंखांनी कालियावर यश प्रहार केले आणि तो खूप घायाळ केलं. मग भयभीत होऊन तो यमुनेच्या कुंडात पळून गेला. यमुनेचा डोह गरुडाला अगम्य होता, कारण तिथं तो इतका खोल होता की तिकडे कोणी जाऊ शकत नव्हते. तिथं सौभरी नावाचे मुनी तप करत होते. गरुडाला एकदा भूक लागली आणि तो त्या डोहातले मासे खायला लागला. तेव्हा सौभरीने गरुडाला त्या माशाला न खायची विनंती केली. गरुडाने, कारण ते मासे त्यांना म्हणजे अभय द्या म्हणून शरण आलेले होते, गरुडाने त्या मत्स्यराजाला खाऊन टाकले. तो दुःखी झाला. त्यांनी सौभरांना शरण येऊन सुद्धा असं का केलं? तेव्हा सौभरींनी त्या गरुडाला शाप दिला. त्यामुळे कालिया निर्भय होऊन, तू इथं आलास तर तू मरशील. तो गरुड तिथे यायला भीत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कालिया येऊन राहतो की जिथं गरुड येणार नाही. आणि तो निर्धास्तपणे त्या यमुनेच्या डोहात राहत असतो. त्या गरुडेला आता त्या श्रीकृष्णाने गरुडाच्या भीतीपासून त्याला मुक्त केले. तो म्हणतो, माझे तुझ्या मस्तकावर चरण आहेत, ते बघून गरुड तुला त्रास देणार नाही, तू रमणक द्वीपाला जा. म्हणून तो तिकडे जातो. खूप अद्भुत कथा आहेत आणि श्रीकृष्णाच्या फक्त बाललीला म्हटलं तरी किती 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 आहेत, त्याला सुमार नाही. या सर्व श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले रहित, निर्मल भक्त जले रहित. विहरे हरिहंस चित्त, लोक सुकमळे संत द्विज कुळे. सेऊ निरमले भान हरपले रस पिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्.
देशे स्वतंत्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरा प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।